जय सद्गुरू। चला सखींनो, आज आपण करूया सांबार। सांबारसाठी लागणारं साहित्य ही आहे तुरीची डाळ, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, विशेष सांबार मसाला, चिंच, गूळ, आपण चिंच भिजत ठेवली होती, कांदा, टोमॅटो, ही ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा, त्याचे आपण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हा आहे लाल भोपळा, आपला ती घरगुती तिखट मसाला आणि मीठ, आणि मुख्य म्हणजे ही जी तुरीची डाळ होती ती मी शिजवून घेतलेली आहे, चांगली घोटलेली आहे बघा, शिजवली आणि घोटली। आता आपण गॅस चालू करूया। त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकूया। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मोहरी, फोडणी करणार आहोत आपण। मोहरीचा असा थोडा तडतड आवाज आला पाहिजे, नाहीतर मोहरी ही कच्ची लागते। आता आपण त्याच्यामध्ये जिरे हातावर चोळून टाकायचे। हे बघा, मोहरीचा आवाज येतोय तडतड, म्हणजे मोहरी छान झालेली आहे। आता आपण जिरे टाकूया, कढीपत्ता, थोडंसं हिंग, बारीक चिरलेला कांदा, तो आपण आता परतून घेऊया त्याच्यामध्ये। आपण लालसर असा मस्त परतून घेऊया। आपला कांदा परतून आलेला आहे। आता आपण टोमॅटो त्याच्यामध्ये टाकूया। टोमॅटो थोडासा आपण शिजून घेऊया त्याच्यामध्ये। थोडा म्हणजे नरम होतो टोमॅटो शिजल्यामुळे आणि छान लागतो, कच्चा लागत नाही। टोमॅटो आपला शिजत आलेला आहे। आपण आता भाज्या टाकूया। हे आहे लाल भोपळा, भोपळा छान लागतो याच्यामध्ये सांबारामध्ये। हे आहे शेवग्याच्या शेंगा, याला ड्रमस्टिक पण बोलतात। हे आपलं 2 मिनिटं परतून घेऊया। हे परत आहे तोपर्यंत आपण याच्यात मीठ टाकूया, चवीनुसार मीठ। तिखट मसाला टाकूया, आपला घरगुती मसाला आहे। जितकं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे मी 3 चमचे टाकलेले आहे। त्याच्यात आपण सांबार मसाला टाकणार आहोत। सांबार मसाला जरा 2-3 चमचे टाका, म्हणजे मस्त असा स्वाद येतो। आणि आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये डाळ। हे आपण चिंचेचं पाणी केलेलं ते आपण थोडंसं टाकणार आहोत। जास्त टाकलं तर आंबट होतं, ते जितकं आपल्याला लागणार आहे त्या हिशोबाने टाकूया। आता थोडासा गूळ, हे बघा मी एवढा गूळ घेतलेला आहे। गुळाने अशी आंबट गोड अशी चव छान येते सांबाराला। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी, आणि याला आपण 15 मिनिटं तरी शिजत ठेवूया। सांबार मसाला हा कोणत्याही शॉपमध्ये मिळतो। मँगलोरी स्टोर्स असतात तिकडे साऊथ इंडियन सांबार मसाले मिळतात, खूप छान असतात ते। हे बघा, आता आपण पाणी टाकलेलं आहे, त्याला 15 मिनिटं आपण चांगली उकळी देऊया, कारण हे ड्रमस्टिक आहेत ना, ते शिजले पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित। आता आपण 15 मिनिटांनी बघूया। चला सखींनो, 15 मिनिटं झालेले आहे।
आता आपण बघूया आपला सांबार तयार झालाय की नाही. बघा किती मस्त उकळी आले, लाल असा कलर आले. आता आपण शेंगा शिजल्यात की नाही बघूया. हे बघा शेंगा पण मस्त शिजलेले आहेत. आपला सांबार तयार आहे. आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. सखींनो, आपला सांबार तयार झालेला आहे. हा सांबार तुम्ही मेदूवडा, डोसा, इडली आणि राईस याच्याबरोबर खाऊ शकता. बघा किती छान सुगंध येतोय आणि आता असं वाटतं की घेऊन खावा. हे बघा आपला सांबार तयार आहे. तुम्हीही असं बनवून खा, मला कमेंट मध्ये सांगा कसा झालाय. आणखीन एक विशेष, कधी सांबार मसाला घ्यायचा असेल ना तर मँगलोरी स्टोर्स असतात त्याच्यामधून घ्या. तिथे छान टेस्ट असते त्याची. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.